आज बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब नवनीत कावत साहेब यांची भेट घेतली। आमच्या भगिनी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांच्या पतीची 20 महिन्यापूर्वी निर्गुण हत्या झाली परळी येथे। त्या हत्येच्या संदर्भात त्या हत्येचा तपास योग्य रीतीने व्हावा, त्या हत्येमागील सगळे आरोपी निष्पन्न व्हावेत, ह्यासाठी आमच्या भगिनी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा इशारा पोलीस प्रशासनाला दिलता। उद्या 8 दिवस पूर्ण होत आहेत त्यांनी जे टाइम वेळ दिलता, त्याच्यामुळे मी आज एसपी साहेबांची भेट घेतली व एसपी साहेबांना सांगितलं की ज्ञानेश्वरीताई मुंडे यांच्या कुटुंबाला कसा न्याय मिळेल ह्याचा आपण पूर्ण प्रयत्न करावा। आणि ज्ञानेश्वरीताई मुंडेंनी जे आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे ते आत्मदहन काय आपल्याला रोखावं लागणार आहे का, आपण का डोळ्यांनी बघणार आहेत का, त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे ना। म्हणून आज एकदा येऊन इथे एसपी साहेबाला निवेदन दिलं। आणि तसंच एवढं पण सांगतो की 5 जुलै रोजी मागच्या 8 दिवसापूर्वी माझा जबाब महादेव मुंडे हत्याकांडमध्ये माझा जबाब पोलिसांनी नोंदवलेला आहे। त्या जबाबाविषयी पण मी पोलीस अधीक्षक साहेबांना विचारलं असता पोलीस अधीक्षक साहेबांनी मला सांगितलं त्याच्यामध्ये आम्ही तपास करत आहोत। तुमच्या जबाबाच्या आधारे अजून आम्ही त्याच्यामध्ये माहिती गोळा करत आहोत आणि त्याच माझ्या जबाबाच्या आधारे पुढे चलून आमच्या भगिनी ज्ञानेश्वरी मुंडे ह्यांचा पण जबाब घेण्यात यावा आणि महादेव मुंडे हत्याकांडामधील मुख्य सूत्रधार पूर्ण आरोपी यांच्यावर कारवाई निष्पन्न करण्यात यावेत आणि त्यांच्यावर कडकडीत कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी। जे काय हे राक्षसी वृत्तीचे लोक आहेत त्यांनी जिल्ह्यामध्ये अराजकता माजविली, खूप असंख्य हजारो कुटुंबाला त्रास दिला, पोलीस प्रशासनाला हाताशी धरून असंख्य लोकांवर खोट्या केस केल्या आणि ते पूर्ण मी बाहेर नक्कीच आणणार आहे। जो काय मी ह्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे त्याच्या विरुद्ध मी बंडखोरी केलेली आहे ते नक्कीच ते पूर्ण बाहेर येणार आहे, त्याच्यासाठी पण योग्य वेळ आहे।